पुण्यातला आरटीओ चौक ते पुढे आपण पाहतोय की नायडू रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणावरती ऑइल आणि चिखल जो आहे तो झालेला आहे। त्यामुळे वाहनांचा आपण पाहतोय की 15 वाहनांचा अपघात झाल्याची माहिती मिळते। सध्या अग्निशमन दलाकडून आपण पाहतो की पूर्ण रस्ता जो आहे तो या ठिकाणी धुवून साफ केला जातोय। मात्र जवळपास 15 वाहनं जे आहेत त्या वाहनांचा अपघात जो आहे तो मार्गावरती झालेला आहे। त्यामुळे रस्त्यावरती सांडलेलं ऑइल जे आहे ते सध्या अग्निशमन दलाकडून आपण पाहतो की या ठिकाणी साफ करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय। अग्निशमन दलातले अधिकारी जे आहेत ते आपण पाहतो की नागरिकांना आवाहन करतात की या सगळ्या मार्गावरून हळूहळू गाड्या ज्या आहेत ते पुढे सोडल्या जाव्यात। सर हे सांगा की किती वाहनांचा अपघात झालाय आणि साधारणतः किती वाजता हे ऑइल सांडलेलं? सकाळी 6च्या आसपास हे सुरुवात झालेली आहे आणि ऑइल आणि चिखल असं हे थोडक्यात मिश्रित आहे आणि त्यामुळे इथे वाहनांचे किमान 20 ते 25 वाहनं दुचाकी जी आहेत ती घसरून पडलेली आहेत आणि या ठिकाणी अग्निशमन दल आपण रस्त्यावर तसं पाणी मारत नाही कारण चिखल पसरला जातो, परंतु लोकांच्या जीविताचा धोका लक्षात घेता अग्निशमन दल या ठिकाणी रस्त्यावर पाणी मारून ते चिखल जो आहे तो साफसफाई करण्याचं काम सुरू आहे। आणि आम्ही नागरिकांना असं एक आव्हान करतो की जुना जो आरटीओ रस्ता आहे तिथून जहांगीरपर्यंत किंवा नायडू हॉस्पिटलपर्यंत जाताना आपण काळजी घ्या, रस्त्यावरनं वाहने हळू चालवा असं आम्ही एक अग्निशमन दलातर्फे लोकांना सांगत आहोत नागरिकांना। की हा संपूर्ण रस्ता जो आहे तो या ठिकाणी आरटीओ चौकामधला रस्ता अग्निशमन दलाकडून साफ केला जातोय। मात्र या रस्त्यावरती आपण पाहतोय की ऑइल आणि चिखल जो आहे तो सांडलेला आहे। त्यामुळं या परिसरामध्ये वाहनाचे अपघात जे आहेत ते होण्याची शक्यता आहे। त्यामुळे आपण पाहतोय की अग्निशमन दलाकडून हा संपूर्ण रस्ता जो आहे तो या ठिकाणी साफ केला जातोय कारण या रस्त्यावरती वाहतूक जी आहे ते मोठ्या प्रमाणावरती असते। पुढे पुणे स्टेशनकडे जाणारे असेल, कोरेगाव पार्क पुढे परिसरामध्ये जाणारी वाहतूक जी आहे ती खरं तर या मार्गावरची असते आणि त्यामुळे आपण पाहतोय की अग्निशमन दलाचे सगळे अधिकारी जवान जे आहेत ते संपूर्ण रस्ता या ठिकाणी साफ करताना पाहायला मिळतात। मात्र नागरिकांना आवाहन करण्यात आलेलं आहे की रस्त्यावरती ऑइल सांडलेला आहे। ऑइल सांडला असल्या कारणामुळे आपण पाहतोय की हा संपूर्ण रस्ता या ठिकाणी साफ केला जातो आणि नागरिकांना सुद्धा वाहनं जी आहेत ते या परिसरामध्ये हळू चालवण्याचं आवाहन जे आहे ते अग्निशमन दलाकडून करण्यात आलंय। मात्र सध्या आपण पाहतोय की अग्निशमन दलाचे हे अधिकारी जवान जे आहेत हा संपूर्ण रस्ता या ठिकाणी साफ करताना आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या परिसरामध्ये सकाळच्या सत्रामध्ये ऑइल सांडलेलं होतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती वाहनं जी आहेत ती धडकलेली होती। आपण पाहतोय की अशा पद्धतीनं वाहनं जी आहेत त्या संपूर्ण परिसरामध्ये घसरतात। त्यामुळे हा सगळा रस्ता या ठिकाणी अग्निशमन दलाकडून आपण पाहतोय की संपूर्ण रस्ता जो आहे तो साफ केला जातोय आणि या सगळ्या परिसरामध्ये नागरिकांना सुद्धा आवाहन जे आहे ते आपण पाहतोय की अग्निशमन दलाकडून करण्यात आलेलं आहे आणि अग्निशमन दलाचे जवान जे आहेत हा संपूर्ण रस्ता या ठिकाणी साफ करून घेताना आपल्याला पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन सुशांत राऊत सोनी प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।